काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये पुन्हा एक आवाज उठला आहे, बॅलेट पेपर परत आणा. ऑपोजिशन म्हणते EVMमध्ये फेरफार होते आणि सरकार म्हणते सगळं सुरक्षित आहे. आता प्रश्न असा आहे, जर सगळं सुरक्षित आहे तर मग लोकांच्या मनात शंका का निर्माण होत आहे? बॅलेट पेपर असताना मतदानामागे वेळ लागायचा, पण विश्वास होता. लोक पाहायचे की बाबा आपला ठसा नेमका कुठं पडतोय, काय गणलं जातं आहे, सगळं पारदर्शक होतं. आता EVM आलं आहे, वेग आला आहे, पण पारदर्शकता कुठेतरी दिसत नाही आहे. अमेरिका, फ्रान्स, जपान अजूनही बॅलेट पेपर वापरतात. ते म्हणतात वेळ लागू द्या हो, पण खात्री ठेवूया. आणि आपण म्हणतोय निकाल लवकर लागतोय ना, मग झालं, कशाला पाहिजे काय? कधी वाटतं का तुम्हाला आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत की डिजिटल डेमोक्रेसीमध्ये आहे, जिथं क्लिक म्हणजे निर्णय, पण त्या क्लिक मागचं सत्य कुणाला माहीतच नाही आहे. तांत्रिक प्रणाली कुठं चुकत नाही आहे असं म्हणतात, पण ती बनवणारे लोक ते नेहमी बरोबर असतात का हो? मतदान फक्त एक दिवसाचं काम नाही आहे, तो आहे विश्वासाचा व्यवहार, जो तुटला की संपूर्ण लोकशाही ढासळते. तुम्ही असा विचार पण केला नसेल. मग आता एवढं सगळं होऊन एकच प्रश्न उठतो आहे, आपल्याला वेगवान निकाल हवा आहे की खरं उत्तर हवं आहे?